मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। आज होणाऱ्या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेबद्दल होणार चर्चा। मुंबई महापौर पदाचं आरक्षण अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी पडल्यास महायुतीला सत्ता येऊनही महापौर पद गमवावं लागणार, तर सत्तेच्या जवळपास नसतानाही ठाकरेंचा महापौर विराजमान होण्याची शक्यता। महापौर पदावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच। फडणवीस शिंदेंमध्ये फोनवरून प्रदीर्घ चर्चा। महापौर पदावरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम। महायुतीचाच मुख्यमंत्री होणार फडणवीसांचा पुनरुच्चार। ठाकरे बंधूंचे नगरसेवक आज नोंदणीसाठी एकत्र कोकण भवनला जाणार। यावेळी ठाकरे बंधूंचे नगरसेवक शक्ती प्रदर्शन करण्याची ही शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज कोकण भवनला जाणार। नोंदणीसाठी कोकण आयुक्तांना भेटणार। सकाळी 11 वाजता ताज लँड्स एंड या हॉटेलमधून सर्व नगरसेवक बसनं निघणार। सोबत काही महत्त्वाचे नेतेही असणार। शिंदेंच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची कार्यशाळा। ताज लँड्स एंड मध्ये नगरसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिर, तर नगरसेवकांचा ताज लँड्स एंड हॉटेलमधील मुक्काम 1 दिवस वाढण्याची शक्यता। जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी फडणवीस दावोस दौऱ्यावर। राज्यात विविध क्षेत्रांसाठी गुंतवणूक येणार। तिसऱ्या मुंबईसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं दावोसमधून आश्वासन। निवडणुकीत मुसंडी मारल्यानंतर एमआयएमच्या नेत्यांकडून महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना आव्हान। कैसे हराया। एमआयएमच्या महिला नगरसेवकांना आव्हाडांना डिवचलं। हम किसी के मोहताज नहीं, सिर्फ अल्लाह के मोहताज। आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल। राष्ट्रवादी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीचा मुहूर्त ठरला। 21 जानेवारीला दोन्ही पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी। 21 तारखेला सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखून ठेवला जाण्याची शक्यता। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुनावणी। सर्वोच्च न्यायालयामध्ये 21 जानेवारीला सुनावणी होणार। बांठी आयोगाच्या बाबतीतही न्यायालय काही निर्देश देण्याची शक्यता। दावोस दौऱ्यामध्ये गतवर्षीपेक्षा जास्त करार। मुख्यमंत्री फडणवीसांची खात्री। विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचा गेटवे। राज्याच्या सर्व भागांसाठी वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळख असलेला चिखलदऱ्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार। बिबट्या रोडवरून फिरताना सीसीटीव्ही मध्ये कैद। स्थानिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण। नितीन नवीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष। नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड। आज अधिकृत घोषणा होणार। माघ मेळ्यामध्ये शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं धरणे। रथयात्रा थांबवल्यानं शंकराचार्यांचं भर थंडीत आंदोलन। अविमुक्तेश्वरानंद यांना पोलिसांनी संगमात प्रवेश नाकारल्यानं मोठा गोंधळ। भारतातले मुस्लिम हे मूळ हिंदू, त्यांनी धर्मात पुन्हा परत यावं। नंदुरबारमध्ये हिंदू धर्म जागृती सभेमध्ये कालीचरण महाराजांचं वादग्रस्त विधान। जैन, बौद्ध, शीख, शैव, वैष्णव, शाक्य हे 6 पंथ मिळून सनातन धर्म बनल्याचाही दावा। रेवण्णा प्रकरणानंतर कर्नाटकला हादरवून सोडणारं खळबळजनक प्रकरण उघडकीस। महिलांशी अश्लील वर्तन करतानाचा पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओ मॉर्फ असल्याचा राव यांचा दावा। सोनं आणि चांदीच्या दरांनी गाठला नवीन उच्चांक। इतिहासात पहिल्यांदाच चांदी 3 लाख रुपये प्रति किलोच्या पुढे। मकर संक्रांतीनंतर 3 दिवसातच चांदी 5,000 रुपयांनी वाढली। नागपुरात उद्या खेळवला जाणार भारत न्यूझीलंड T20 सामना। नागपुरात उद्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होऊन ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता। पोलिसांकडून विशेष खबरदारी।